हा, फौजदार साहेब कुठे आहेत? आमचे साहेब ना त्यानं जेवण झालं फिरायची सोय, ते बाहेर फिरतेत. नाही पण गाव हवालदार साहेब. वा वा, फर्स्ट क्लास आयडिया पाटील. असं म्हणता? माझ्या मनात तोच विचार होता. वा 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 वा. अहो पर हे हे जमायचं कसं? लई सोपं आहे. असं हे सांग. सांगा की. आमच्या साहेबांचं वडील बर कर्नल हैबतराव मोहिते लष्कराला माणूस, त्याचा हुकूम म्हणजे एकदम कडक. आमच्या साहेबांची टाप नाही त्याचा हुकूम वाढायची. हा बर काय हो? हा, हे साहेबांचे वडील असतात कुठे? तासगावला. पाटील तोली एक सांगू का, आमचे साहेब चोरा मोर 125 राहिले, पण बापा मोर 500 पण जायचं. कर्नल साहेबांनी शकुला पसंत केली की तुमचं काम झालंच म्हणून समजा. त्यावेळी आसामला पोस्टिंग झालं होतं माझं. ब्रह्मपुत्रात दुथडी भरून वाहत होती. इन स्पेट अँड रोरिंग आय टेल यू. साऱ्या जगाला गिळून टाकेल असं तिचं रूप होतं. मी माझ्या दुःखातच चूर होतो. जयसिंगरावांची आई जाऊन महिना झाला असेल नसेल, अचानक माझं लक्ष 2 खडकात अडकलेल्या एका झाडाच्या फांदीकडे गेलं. मी तिच्याकडे बघतच राहिलो. मला तो लाकडाचा तुकडा भजन करणाऱ्या मीरेसारखा वाटला. तोच हा तुकडा. पण आता काही ते फक्त लाकूड राहिलं नाहीये. येस येस, यू आर राईट. आणि मी ती फांदी पकडली मोठ्या कष्टानं. आणि बरेच दिवस झाले होते, सडून गेली होती. मी ती घासून पुसून माझ्या बरॅकमध्ये ठेवली. पण कुणाला काही एक बोललो नाही. पण येणारा जाणारा प्रत्येक माणूस विचारायचा, काय पोज आहे मीराची? कर्नल साहेब कुठून आणली ही? आणि तेव्हापासून माझा हुरूप वाढला. आणि असं हे ड्रिपवूड जमवायचा मला नाद लागला. पण तुम्हाला या आकारात मीराच का दिसली? अगं अनु, यालाच आजच्या भाषेत मॉडर्न आर्ट म्हणतात. कर्नल साहेबांना या आकारामध्ये मीरा दिसली, तुला आणखी काहीतरी दिसेल. बरोबर, यू आर राईट. कलाकृती पाहणाऱ्याच्या मनात कुठली तरी अनुभूती जागृत करता येणं, यातच कलाकाराचं आणि कलाकृतीचं यश आहे. ही कलाकृती तयार करणारा कलाकार तर साक्षात निसर्गच, नाही का अंकल? वा बेटा, हुशार आहेस. चिरंजीव जयसिंग यास उत्तम आशीर्वाद. वर्तमानपत्रातून आपले कौतुक वाचले, आनंद वाटला. अशाच प्रकारे एकाहून एक सरस आणि अवघड कामगिरी पार पाडण्यात नाव मिळवावे आणि वाढवावे. आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. चिरंजीव सौ अनुराधा माधुरीसह येथे येऊन 2 दिवस राहून गेल्याचे कळले असेलच. असो, तुमचे लवकर लग्न करावे असा विचार आहे. आम्हाला मुलगी पसंत आहे, तयारीला लागलो आहे. आपण लग्न करूनच परत जायचे या हिशोबाने रजा घेऊन ताबडतोब यावे. हो साहेब. साहेब कमाल तुमची बाहेर मी 5 मिनिटं बेल वाजवतो, तुम्ही समाधी लावून बसलेले. काय झालं काय? पत्र साहेब काही कमी जास्त नाही ना? हो, गोंधळे. हा, तुम्ही असं करा. काय? या इथं असा हा. नाही, असा एक डबल बेड. डबल आणि त्याच्यावरती सुंदर बॉम्बे डाईंगची चादर. बोला आणतो ना. आणि ती वरळीला रस्त्यावरती चित्र विकली जात माहिती ना तुम्हाला? आपण एकदा त्यांना तिथूनच तिकडून एक घोड्याचं, उदळत्या घोड्याचं चित्र घ्या फक्त. आणि ते इथे लावा. इथे लावतो ना. आणि त्या कोपऱ्यात काय? एक सुंदरसा फिलिप्सचा रेडिओ. नवीन आले. आणि त्याच्यावरती एक छानपैकी अलार्म क्लॉक. सकाळी लवकर उठायला. तिकडे
बाथरूम मध्ये मग? बाथरूम नाही हो, मग त्या भिंतीला. काय? त्या भिंतीला एक छानस ड्रेसिंग टेबल. बरोबर. आणि बाथरूम मध्ये असा लावूया मोठा. बेस्ट हा. आयडिया. हा, आणि ड्रेसिंग टेबल वरती इंटिमेट. हा, ते अंगावर उडवत हा, पावडर, हा, लिपस्टिक, हा. म्हणजे सगळे प्रसाधन. आणतो. आणि हा, ह्या इथे असा एक बार लावा. बार. हा. ते हे घरात नको. एक गोंधळे, पोलीस लाईनीत राहून तुमचं डोकं बिघडलंय. बार म्हणजे पडदा. पडदा. हा म्हणजे किचन, हा बेडरूम. हा. निराळी निराळी पाहिजे. डिस्टर्बन नको. एकदम निराळे. तो स्टो नाही, तो स्टो तुम्ही घरी घेऊन जा. हा, तू जुनं झाला. हो. ते नको आता गॅस आणूया. बेस्ट. पेटीवला की सुरू होईल. येस. आणि त्या कोपऱ्यात हा? हा एक छानस रॅक आणि त्याच्यावर स्टीलची चकाचक भांडी. आणि 2 ताटातून वाटत हा, भांडीत yes. ठेवतो ना. हा, आणि मध्ये असा एक छानस डायनिंग टेबल. हा, 4 माणसाचं. येस. हा, हा. आणि त्याच्यावरती सुंदरसा निळा सनमायका हा. आणि ऑमलेट. आमलेट इराण्याचं? नाही, ऑमलेट ती करेल. ती? ती करेल. ती? अहो, ती लगेच ठरलं काय? पत्रालय. ठरलं? जातो मी लग्नाला. अरे धाकटे मालक आलेत. अरे वा, या फौजदार साहेब. नमस्कार करतो बाबा. प्लीज बसा. अरे जगोबा, फौजदार साहेब आले, चहा आणा. चहा तयार आहे साहेब. काय प्रवास कसा काय झाला? मजेत झाला. हो. कॉंग्रॅच्युलेशन्स. कशाबद्दल? तुम्ही 2 बदमाशांना पकडल्याची कामगिरी चोख बजावली त्याबद्दल आम्हाला अभिमान वाटला. येस, आय एम हॅपी अबाउट इट. हा, आम्ही सून पसंत केली. मला तीच धास्ती होती. म्हणजे तुम्हाला पसंत पडेल की? अरे, लष्करातली माणसं बुद्धू असतात असं वाटलं की काय तुम्हाला? नाही, तसं नाही. आम्हाला पाहिजे होती तशी आमची सून. पण तिच्या घरच्या लोकांशी बोलायला नको? अरे, त्याशिवाय का सगळं ठरवलं आम्ही? तुम्ही फक्त बोहल्यावर उभे राहा. लग्न पत्रिका सुद्धा छापून आल्यात. पण सुट्टी कमी पडते असंच ना? हो. आपण वाढवून घेऊ. हा, जाऊन या काश्मीर उटी साईडला. हॅव अ नाईस टाइम. मी कमिशनरला फोन करतो. तसं कशाला? आय विल कॉल हिम फॉर द मॅरेज. मी लग्नालाच त्याला बोलवून घेतो. ओके, हॅव अ नाईस टाइम. राज, लेख कमिशनर झालास म्हणून भाव खातोस की काय? माझ्या मुलाच्या लग्नाला तुला यावंच लागेल. इट्स अ मस्ट. हा हा हा, अच्छा. ओके. दाजी, हा, हे काय? का तुमच्या लग्नाची पत्रिका? काय झालं? पण पाटलाची अडाणी मूर्ख धांदरट मुलगी माझी बायको. फौजदार साहेब, कोणापुढे बोलताय याची शुद्ध ठेवा जरा, समजलं? पण हे जमणार नाही. ही मुलगी मला बिलकुल पसंत नाही. फौजदार झालात म्हणून शिंग फुटली नाही तुम्हाला. पण माझ्या मनात भरलेली मुलगी आमच्या मनात भरली नाही. घराण्याची सून बापानं पसंत करायची ही आपली परंपरा. तुमच्या आईंची निवड आमच्या बापानं केली होती. आम्हाला पसंत नव्हती तरीही. दाजी, तुमची गोष्ट वेगळी होती. गोष्ट वेगळी नसते. आमची सून आम्हीच निवडायची. ही जबरदस्ती होती. फौजदार साहेब, बोललात ते बोललात. पुन्हा असले शब्द या घरात खपवून घेतले जाणार नाहीत. सॉरी. पण दाजी, तुम्हीच विचार करा. नो, वाद संपला. आता आमच्या इज्जतीचा प्रश्न आहे. हे लग्न होणार काळ्या दगडावरची रेघ. आला कर्नल साहेब. या 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 या
आजच्या लग्नाचे खरे मानकरी तुम्ही. कसे कसे आमची मंडळी घेऊन आलोय. होय. व्हेरी गुड व्हेरी आमचे गुड. साहेब कुठे आहेत? वर आहेत की हा, हा. चाल, या, या. बेटा. हा. हा. सौभाग्यवती हो. व्हेरी गुड. शाबाश. हा सापडले साहेब. इथे आहे साहेब. समजा कसं चकाचक केलं. पडदा लावला, बाथरूम मध्ये आरसा लावला, डायनिंग टेबल, ड्रेसिंग टेबल, साहेब ते इंटिमेट सुद्धा आणलं साहेब. पण एक झालं साहेब, त्या उधळत्या घोड्याचं चित्र नाही मिळालं, बुडत्या झाडाचं चित्र मिळालं, ते लावलं. छान. तुम्ही आलात म्हणजे यायलाच पाहिजे. आता तुम्हाला माहित नाही साहेब, पण हे लग्न ठरवण्यात माझा वाटा फार मोठा आहे. काय? होय ना. आता तुम्हाला माहित नाही, पण मीच पाटलाला तुमच्या कर्नल साहेबांना भेटायला सांगितलं आणि ती युक्ती एकदम सक्सेसफुल झाली. गोंधळे, तुम्ही केलं ते? होय ना. मूर्ख आहात तुम्ही. हा? तुम्ही माझं आयुष्य बर्बाद केलं. पण साहेब गेट आउट. नाही, पण मी म्हणतो आता मुहूर्त ठरला, तयारी झाली, माणसं आली. आय से गेट आउट.